आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्यासाठी पुण्यापूर्वी एक गुड न्यूज आता समोर आलेली आहे। काय ती गुड न्यूज आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, पेन्शनधारकांना, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार आहे, या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। आजच्या दिवसातली पहिली महत्त्वाची अपडेट जी पुण्यापूर्वी आलेली आहे ती म्हणजे मागील आठवड्यामध्ये किंवा मागील रविवारी राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक रविवार असून सुद्धा पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यापैकी जो सर्वात महत्त्वाचा कर्मचाऱ्यांना अपेक्षित असलेला निर्णय झालेला आहे तो म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या 30 ऑगस्टपर्यंत केल्या जाणार आहे, म्हणजे पुण्यापूर्वी ह्या बदल्या केल्या जाणार आहे आणि ह्या बदल्या 2005 अधिनियम यांच्या अनुषंगाने केले जाणार आहे। त्यामुळे राज्यातील जे बदली पात्र कर्मचारी होते, ज्यांना बदलीची गरज होते, जे की या बदलीच्या निकषामध्ये बसत होते, अशा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पुण्यापूर्वी म्हणजे 30 ऑगस्टपर्यंत ही बदलीची अत्यंत आनंदाची बातमी त्यांना मिळणार आहे। सोबतच आजच्या दिवसातली दुसरी महत्त्वाची जी अपडेट आहे ती पगारासंदर्भात आहे। ऑगस्ट महिन्याच्या पगारासंदर्भात, ऑगस्ट महिन्याच्या पेन्शन संदर्भात जे अनुदान उपलब्ध असणं गरजेचं आहे ते अनुदान आता उपलब्ध झालेलं आहे। ते अनुदान त्या विभागाकडे, जिल्हा परिषदेकडे वळती सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्या पेन्शनसाठी, पगारासाठी जे अनुदान उपलब्ध असणं गरजेचं होतं ते अनुदान आता उपलब्ध झालेलं आहे। जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ते वळती करण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच पुण्यापूर्वी जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे कार्यरत सेवानिवृत्त झालेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं ऑगस्ट महिन्याचं वेतन, ऑगस्ट महिन्याचं पेन्शन होण्याचा मार्ग निश्चितच आता मोकळा होणार आहे। त्यामुळे निश्चितच पुण्यापूर्वी राज्य सरकारी कर्मचारी आणि जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे कर्मचारी यांच्यासाठी निश्चितच ही आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।